मंडळी, दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका ही जगातली सगळ्यात मोठी आर्थिक आणि लष्करी महासत्ता म्हणून उदयाला आली. तेव्हापासून जगाचा पोलीस बनण्याची खुमखुमी अमेरिकेला राहिली आहे. अमेरिकेचं परराष्ट्र धोरण हे प्रामुख्याने लोकशाहीचं रक्षण या गोंडस नावाखाली स्वतःचा आर्थिक आणि भूसंबंध जपण्यावर आधारित असतं. त्यामुळं अमेरिका प्रत्येक युद्धामध्ये हस्तक्षेप करताना दिसतो. त्यासोबतच अमेरिकेला असलेला शस्त्र विकण्याचा बिझनेस हे कारण म्हणजे अमेरिका हा जगाचा पोलीस असल्याचा दाखला देतय. म्हणूनच अमेरिकेला जगात कोणत्या ना कोणत्या देशात युद्ध झालेलं हवंच असतं. जगात आपल्याला कधी भारत पाकिस्तान युद्ध दिसतं, तर कधी रशिया युक्रेन मध्ये, तर कधी अमेरिकेचा मित्र राष्ट्र इस्रायल हा हमासवर बॉम्ब टाकतो, तर कधी इराणवर. त्यातल्या त्यात सध्याची चालू घडामोड बघितली तर संपूर्ण जग हे तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे. याचं एकमेव कारण म्हणजे अमेरिका. मग अमेरिका हा नेहमीच कळीचा नारद कसा असतो, तो सगळ्या देशांच्या युद्ध परिस्थितीमध्ये कशा रीतीने हस्तक्षेप करतोय, या संपूर्ण जगातल्या युद्धामागे अमेरिकेचा फायदा काय, याचाच घेतलेला हा आढावा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, जगभरातल्या युद्धांमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप आणि त्यांची भूमिका हा नेहमीच जगाच्या राजकारणात वादाचा विषय राहिलाय. अमेरिका कळीचा नारद असण्याची कारणं बरीच आहेत, परंतु गेल्या 150 वर्षात अमेरिकेची प्रत्यक्ष युद्ध खूप कमी घडली आहेत. या युद्धामागच्या सगळ्या गोष्टींची मुळं अमेरिकेच्या मॅनिफेस्ट डेस्टिनी या विचारसरणीत दडली आहेत, ज्यानुसार त्यांना असं वाटतं की लोकशाही आणि मुक्त बाजारपेठेचा प्रसार करणं हे त्यांचं जागतिक कर्तव्य आहे. सुरुवातीच्या काळात अमेरिका अलिप्तवादाचं धोरण राबवत होती, पण 20व्या शतकाच्या सुरुवातीला स्पॅनिश अमेरिकन युद्धानं हे चित्र बदललं. या युद्धामुळे अमेरिकेला क्युबा, पोर्तोरिको आणि फिलिपिन्सवर नियंत्रण मिळवता आलं आणि तिथूनच त्यांच्या जागतिक विस्तारवादाला सुरुवात झाली. पहिल्या महायुद्धाच्या वेळी सुरुवातीला तटस्थ राहूनही जर्मनीच्या पाणबुड्यांनी अमेरिकन जहाजं बुडवल्यानंतर आणि झिमरमन टेलिग्राम उघडकीस आल्यानंतर अमेरिकेनं युद्धात उडी घेतली. अमेरिकेच्या युद्धातल्या या प्रवेशामुळे मित्रराष्ट्रांचं पारडं जड झालं आणि युद्ध संपलं. पण खऱ्या अर्थानं अमेरिकेचा सुपर पॉवर म्हणून उदय दुसऱ्या महायुद्धानंतर झाला. 1941 मध्ये जपाननं पर्ल हार्बरवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं पूर्ण ताकदीनिशी युद्धात प्रवेश केला. त्यानंतर युरोपमध्ये हिटलरचा पराभव असो किंवा जपानच्या हिरोशिमा नागासाकीवर टाकलेले अणुबॉम्ब, अमेरिकेनं आपली लष्करी आणि वैज्ञानिक शक्ती जगाला दाखवून दिली आहे. या युद्धानं युरोपीय सत्तांना कमकुवत केलं आणि जगाची विभागणी 2 गटात झाली. एक अमेरिकेचे नेतृत्व असलेले भांडवलशाही आणि दुसरी सोव्हिएत युनियनची साम्यवादी विचारसरणी. यानंतर सुरू झालं ते शीतयुद्ध, ज्यानं पुढची 45 वर्ष जगाला दहशतीच्या छायेत ठेवलं. या काळात अमेरिका साम्यवाद असणाऱ्या प्रत्येक देशात हस्तक्षेप करत होती. त्यासाठी 1950 ते 53 सालचं कोरियाचं युद्ध हे एक उदाहरण आहे, जिथं उत्तर कोरियाला रोखायला अमेरिका दक्षिण कोरियाच्या बाजूने लढली. त्यानंतर व्हिएतनाम युद्धात अमेरिकेला मोठं नुकसान सोसावं लागलं, पण तिथंही त्यांचा उद्देश साम्यवादाला रोखणं हाच होता. मध्य पूर्वेतल्या राजकारणात तर अमेरिकेचा शिरकाव हा खनिज तेलाच्या गरजांमुळे झाला. इराणमधल्या 1953चा उठाव असो किंवा अफगाणिस्तानात सोव्हिएत रशिया विरुद्ध मुजाहिदीनांना दिलेली मदत, अमेरिका नेहमीच पडद्यामागून सूत्र हलवत राहिली. गंमत म्हणजे ज्या ओसामा बिन लादेननं नंतर अमेरिकेवर 90/11चा हल्ला केला, त्याला एकेकाळी रशिया विरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेनंच ताकद दिली होती. 9/11च्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारलं आणि अफगाणिस्तान तसंच इराक सोबत युद्ध केली. इराकवर केलेलं आक्रमण तर अत्यंत वादग्रस्त ठरलं, कारण तिथं अवैध विनाशकारी शस्त्र असल्याचा दावा करून सद्दाम हुसेनची सत्ता उलथवून टाकली होती, जी शस्त्र नंतर कधी सापडलीच नाहीत. आजही युक्रेन रशिया युद्धात अमेरिका थेट लढत नसली तरी युक्रेनला अब्जावधी डॉलर्सची शस्त्र पुरवून अमेरिका रशियाला कमकुवत करायचं काम करते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान युद्धात देखील अमेरिका हस्तक्षेप करताना दिसला. एप्रिल 2025 मध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतानं जेव्हा ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला लष्करी दणका दिला, तेव्हा सुरुवातीला अमेरिकेनं दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताची बाजू घेतल्याचं भासवलं. पण युद्ध ऐन वेळेला पलटी मारून अमेरिकेनं स्वतःच्या भूराजकीय स्वार्थासाठी पुन्हा एकदा पडद्यामागून हालचाली सुरू केल्या. भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत खोलवर घुसून हवाई हल्ले केल्यामुळं
आणि सिंधू पाणी कराराबाबत कठोर पवित्रा घेतल्यामुळे पाकिस्तान प्रचंड दबावाखाली आला होता. अशा वेळी अमेरिकेनं शांतता दूत बनायचं नाटक केलं आणि दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः ट्रम्प यांनी समाज माध्यमांवर स्वतःचं युद्ध थांबवल्याचा दावा करून भारताच्या लष्करी विजयाचं क्रेडिट स्वतःकडे ओढून घेण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे जागतिक स्तरावर भारताच्या स्वतःच्या निर्णयांना कमी लेखण्याचं काम झालं. त्यानंतर इस्रायल आणि इराण हा संघर्ष सुरू झाला. या संघर्षाचं कारण होतं की मध्य पूर्वेतील स्वतःचं वर्चस्व आणि खनिज तेलाच्या पुरवठ्यावर नियंत्रण टिकवणं. अमेरिका इस्रायलचा सगळ्यात मोठा लष्करी पाठीराखा असल्यामुळं त्यांनी इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांविरुद्ध इस्रायलला संरक्षण कवच दिलं. मात्र त्याच वेळी इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यापासून इस्रायलला रोखून धरलं. यामध्ये अमेरिकेची ही भूमिका कळीचा नारळ ठरते. कारण इथं अमेरिका एका बाजूला इस्रायलला आधुनिक शस्त्र पुरवून युद्धाची आग धुमसवत ठेवतं आणि दुसऱ्या बाजूला शांततेचं आवाहन करून इराणलाही पूर्णपणे बाजूला सारत नाही. या दुटप्पी धोरणामुळे हा संघर्ष कधीच पूर्ण निकालात निघत नाही, तर उलट अमेरिकेच्या शस्त्र विकण्याच्या उद्योगाचा फायदा होत राहतो आणि प्रदेशात तणाव कायम राहतो. त्याचबरोबर ग्रीनलँडच्या बाबतीत देखील अमेरिकेनं हेच तत्व वापरलं. ग्रीनलँड हा तांत्रिकदृष्ट्या डेन्मार्कचा भाग असला तरी तिथल्या अफाट खनिज संपत्ती, दुर्मिळ धातू आणि आर्क्टिक क्षेत्रातल्या महत्वामुळे अमेरिकेनं अनेकदा हा बेट खरेदी करायचा प्रयत्न करून डेन्मार्क आणि ग्रीनलँडमध्ये अस्वस्थता निर्माण केली. त्यानंतर रशिया आणि चीनचा आर्क्टिक मधला प्रभाव रोखण्यासाठी अमेरिका ग्रीनलँडमध्ये आपलं लष्करी तळ मजबूत करू पाहतंय, ज्यामुळे शांत असलेल्या या प्रदेशात विनाकारण भूराजकीय तणाव वाढत चाललाय. एकीकडे ग्रीनलँडच्या स्वातंत्र्याला पाठिंबा द्यायचं नाटक करायचं आणि दुसरीकडे तिथल्या खनिज संपत्ती आणि तेलावर डोळा ठेवायचा. आणि अमेरिकेच्या या दोन तोंडी धोरणांमुळे डेन्मार्क सोबतचे त्यांचे संबंध तर ताणले जातातच, पण ग्रीनलँडच्या स्वातंत्र्यावरही गदा येते. त्यामुळे स्वतःच्या फायद्यासाठी शांत प्रदेशात युद्ध निर्माण करणारा देश म्हणून अमेरिका इथं कळीचा नारळ ठरतोय. त्यानंतर मंडळी, अफगाणिस्तान पाकिस्तान युद्ध पेटवण्यात पण अमेरिकेचाच हात आहे. याचा मुळापासून जर अभ्यास केला तर हे युद्ध दुसऱ्या महायुद्धाच्या शीतयुद्धापासून सुरू झालंय, जे आजही धगधगतच आहे. शीतयुद्धाच्या काळापासून अमेरिकेनं रशियाला रोखण्यासाठी अफगाण मुजाहिद्दीनला पाकिस्तान मार्गे मदत केली, ज्यातूनच पुढे दहशतवाद संघटना निर्माण झाल्या. 9/11च्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानात शिरकाव केला, पण तिथं लोकशाही प्रस्थापित करण्याऐवजी पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सची लष्करी मदत देऊन त्यांनी अफगाणिस्तानाविरुद्ध वापरलं. अमेरिका एका बाजूला अफगाणिस्तानच्या सुरक्षेच्या बाता मारत होती आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांकडे डोळेझाक करत होती, ज्यामुळे या दोन्ही देशांमधला अविश्वास कधीच संपला नाही. तालिबानला सत्तेत आणण्यापूर्वी अमेरिकेनं ज्या पद्धतीनं अचानक माघार घेतली, त्यातून या प्रदेशात अराजकता माजली आणि अफगाणिस्तान पाकिस्तानमध्ये ड्युरंड लाईनवरून पुन्हा युद्ध पेटलं आणि त्याच युद्धानं आजपर्यंत कित्येकांचा बळी घेतला. त्यानंतर जगात तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी टाकणारं युद्ध म्हणजे इराण आणि अमेरिका. या युद्धामध्ये देखील अमेरिका स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी वेगळ्या स्तराला गेलेला पाहायला मिळाला. 1953 मध्ये इराणमधल्या लोकशाही सरकार उलथवून टाकण्यापासून सुरू झालेला हा अमेरिकेचा हस्तक्षेप प्रामुख्याने तिथल्या अफाट तेल साठ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी होता. अमेरिकेनं इराणच्या अण्वस्त्र संशोधनाला रोखण्याच्या नावाखाली अनेकदा आर्थिक निर्बंध लादले, ज्यामुळे इराणची अर्थव्यवस्था कोलमडली. पण त्याच वेळी सौदी अरेबियासारख्या देशांना शस्त्र विकून या प्रदेशात युद्धाचं वातावरण जिवंत ठेवलं. एका बाजूला शांतता कराराच्या गप्पा मारायच्या आणि दुसऱ्या बाजूला इराणच्या लष्करी प्रमुखांची हत्या करून तणाव टोकाला न्यायचा. ही अमेरिकेची डबल ढोलकी खेळी या आखाती देशांमध्ये कायम फूट पाडणारी ठरली आहे. म्हणूनच अमेरिका जगभरातल्या देशांमध्ये हस्तक्षेप करताना दिसतो. यामागे अमेरिकेचा परोपकारी हेतू नसून त्यामागे अत्यंत पद्धतशीरपणे आखलेलं आर्थिक आणि सामाजिक फायदे दिसतात. अमेरिकेचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्यांच्या डिफेन्स इंडस्ट्री मधली भरभराट. कारण जिथं युद्ध किंवा तणाव असतो तिथं अमेरिकन शस्त्रांची मागणी वाढते, ज्यामुळं लॉकहीड मार्टिन आणि बोईंग सारख्या कंपन्यांना अब्जावधी डॉलर्सचे कॉन्ट्रॅक्ट मिळतात. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे भूराजकीय वर्चस्व टिकवून ठेवणं.
ग्रीनलँड सारख्या नैसर्गिक साधन संपत्तीनं समृद्ध असलेल्या प्रदेशावर किंवा इराण सारख्या तेल उत्पादक देशांवर दबाव ठेवून अमेरिका जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर आणि महत्त्वाच्या सागरी मार्गांवर स्वतःचं नियंत्रण ठेवतं. याशिवाय रशिया आणि चीन सारख्या प्रतिस्पर्धी देशांचा प्रभाव रोखायला अमेरिका इतर देशांच्या वादात मध्यस्थी म्हणून शिरतो आणि तिथं आपलं लष्करी तळ स्थापन करतो. या हस्तक्षेपाचा मुख्य उद्देश नियंत्रित अस्थिरता कायम राखणं हा असतो. जर दोन देशांमधला वाद पूर्णपणे मिटला तर तिथं अमेरिकेच्या लष्करी उपस्थितीची गरज उरणार नाही. म्हणूनच अमेरिका अशा प्रकारे हस्तक्षेप करतं की संघर्ष पूर्णपणे संपणार नाही आणि दोन्ही बाजू मदतीसाठी अमेरिकेवर अवलंबून राहतील. अशा प्रकारे जगाला सतत युद्धाच्या सावलीत ठेवून स्वतःची अर्थव्यवस्था मजबूत करणं आणि जगाचे पोलीस म्हणून स्वतःचं स्थान अढळ ठेवणं हाच अमेरिकेचा खरा फायदा आहे. बाकी मंडळी, तुम्हाला या अमेरिकेच्या भूमिकेबद्दल काय वाटतं? अमेरिका दरवेळेस युद्धात सामील होऊन काय फायदा करून घेतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या विशेष भारीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.